तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। युतीचा तो निर्णय त्यांचा, मी काही बोलणार नाही। राज आणि उद्धव यांच्या संभाव्य युतीबाबत गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। आमदार कांदेंची समीर भुजबळांवर पुन्हा एकदा जहरी टीका। संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश निश्चित आणि बचेंगे तो और भी लढेंगे छगन भुजबळांचं नाशिकमध्ये सूचक वक्तव्य। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंना काय वाटतं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा प्रश्न आहे। शेवटी कोण कोणाबरोबर जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि नेत्यांचा निर्णय असतो, त्यामुळे या प्रकरणात मला बोलणं योग्य वाटत नाहीये। ते दोघे आपापला निर्णय स्वतः घेऊ शकतात असेही मंत्री पाटील म्हणाले। नाही बघा, ज्याच्या त्याच्या हा विचाराचा विषय आहे। आता राज साहेबांना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय आहे। शेवटी कोण कोणाबरोबर जावं हा त्याच्या पक्षाचा आणि त्यांचा नेत्यांचा विषय आहे, त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मला बोलणं उचित होणार नाही। त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात। गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलतील असं होत नाही। शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील। हो, पण आजपर्यंत मनसे महायुती सोबत होतं, त्यांच्या विचारांची लोकसभेपासून आपण जर पाहिलं तर कुठंतरी तुमच्यापासून दूर जात आहे। हे बघा, राज साहेबांचा प्रत्येक वेळेस त्यांना जो विषय आवडतो त्याबरोबर ते असतात। लोकसभेला ते आमच्यावर होते, विधानसभेला त्यांचे उमेदवार आमच्या विरुद्ध होते। उद्या जर त्यांना वाटलं की हे चांगले काम करणारे लोक दिसत आहेत तर ते त्यांच्यावर येतात। समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये पुन्हा वाकयुद्ध पेटलंय। मी विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजीनामा दिला होता, मात्र तो अद्याप स्वीकारलेला नाहीये असा दावा समीर भुजबळ यांनी केलाय। या दाव्यानंतर नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे। समीर भुजबळ हा अजित पवारांकडून हुसकलेला माणूस आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला होता असा टोला आमदार कांदे यांनी लगावलाय। एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या फेरींमुळे आता दोघांमधला वाद पुन्हा पेटणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत। समीर भुजबळ याने मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा तो आदरणीय अजितदादाकडे दिला होता आणि माझ्या माहितीनुसार अजितदादांनी तो स्वीकारला होता आणि तो मंजूर सुद्धा केला होता। कारण आमच्या महायुतीची पॉलिसी होती की जोही अपक्ष राहील किंवा जो युतीच्या विरोधात काम करेल किंवा युतीच्या विरोधामध्ये उमेदवारी करेल त्याची त्या पक्षातून हकालपट्टी केल्या जाईल। असे माझ्यासमोर अनेक बीजेपीचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे उदाहरण आहे। त्याच्यापैकी एक भुजबळचा, समीरचा एक मोठं उदाहरण आहे। आणि समीरची मी आजच सांगतो, त्यांनी राजीनामाही नसता दिला तरी सुद्धा समीरची मुंबई अध्यक्षपदावरनं आणि राष्ट्रवादीच्या सदस्यपदावरून हकालपट्टी केली असती आणि त्याची अशी हकालपट्टीच केली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। त्यांनी बोरवेल्ला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचे निश्चित केलंय। येत्या 22 तारखेला मुंबई येथे भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचं संग्राम थोपटे यांनी म्हटलंय। आज भोर येथे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना संग्राम थोपटे यांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलं। मात्र आपला पक्ष सोडण्याचं खापर त्यांनी काँग्रेसवरच फोडलंय। काँग्रेसमधून आपल्याला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता असा आरोप त्यांनी केलाय। तुम्ही भाजपमध्ये प्रवेश किती तारखेला प्रवेश होणार आहे? आज भोर तालुक्यामधील कार्यकर्त्यांशी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून चर्चा झाली आणि 2 दिवसापूर्वी भोर असेल, राजगड तालुका असेल, मुळशी तालुका असेल याही कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेमधून सर्वांचं मत त्या ठिकाणी तयार झालं आणि त्यामधून लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या बद्दलचा निर्णय आमचा झालेला आहे। म्हणजे इतक्या वर्षी तुम्ही काँग्रेसची निष्ठा होता, आता काँग्रेस सोडण्याची वेळ तुमच्यावर आली। काँग्रेस सोडण्याची वेळ खरं तर काँग्रेसमुळेच आली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण की गेले सातत्यानं मी 15-20 वर्ष म्हणजे आता माझ्या राजकारणामध्ये तर मी 1999 साली राजकारणात आलो। 99 ते आता 2025 साधारणतः 25-26 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लोटलेला आहे। त्यामध्ये तर मी पक्षाशी प्रामाणिकपणे काम केलं, परंतु काय सातत्यानं पक्ष पातळीवर सुद्धा
जी काय अडचणी होत्या ते मी बऱ्याच वेळेला मांडण्याचा प्रयत्न केला, भूमिका माझी मांडली. त्या भूमिकेला म्हणावा तसा प्रतिसाद पक्ष पातळीवरून त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ हे जर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले असते तर ते निवडून आले असते, असं वक्तव्य आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. लाडक्या बहिणींचा त्यांना फायदा झाला असता. बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे भी लढेंगे भी और जीतेंगे भी असा इशारा भुजबळ यांनी दिलाय. दादागिरी दडपशाही तिथल्या लोकांना आवडेल तर ते बघतील, असंही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला होता, पण समीरचा राजीनामा स्वीकारला गेला नाहीये, असं भुजबळ म्हणाले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीड शहराजवळील एका गावात वकील महिलेला शेतात नेऊन रिंगण करून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. सदर महिला सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दीपक केदार यांनी रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. पीडित महिलेच्या जीवाला सध्या धोका आहे, त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पॅन्थर सेनेच्या भाई दीपक केदार यांनी केली. महिलेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तिला चांगल्या इलाजाची गरज आहे. निर्भयाच्या धर्तीवरती मुंबई, दिल्ली, विदेशात राज्य सरकारने तात्काळ एअर ॲम्ब्युलन्सनी सुद्धा तिला मुंबईला हलवण्याची गरज आहे. तिच्या जीवाला आता सुद्धा धोका आहे. मी सगळं त्याच्या जखमा बघितल्यात. त्याच्या अंगावरती ज्या जखमा आहेत त्याच्यामुळे महिला आता ही गंभीर जखमी अशी स्थिती आहे. मानवतेला काळिंबा फासणारी ही घटना आहे. जिजाऊची लेक मृत्यूशी झुंज देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली पेशा तिने मिळवला आणि त्या अधिकाराच्या बळावरती सरपंच आणि गावातील काही बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. ही पुरुषसत्ताक मानसिकता की एक महिला वकील झाली म्हणून काय दीडशानी झाली का ती आम्हाला प्रश्न कशी काय विचारते म्हणून तिला शेतामध्ये रिंगण करून मारलंय. आणि जे मारलंय ती फक्त कहाणी नाही, मी आता डोळ्यांनी बघून आलोय. तिचा बॅक साईडला कोणतीच जागा खाली सोडलेली नाही. एवढं भयंकर निळं सुद्धा नाही, पूर्ण काळं झालेलं अशी स्थिती आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये एका डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून तिघा हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातील जुना कचेरी रोडवरील डॉक्टर प्रदीप दडस यांच्या साई सेवा क्लिनिकमध्ये तिघांनी मिळून डॉक्टर दडस यांच्यावर हल्ला करत लाथाबुक्क्यांनी ही मारहाण केली. यात डॉक्टर दडस गंभीर जखमी झाले. रायगडमधील वडखळ पोलीस ठाणे यंदा जिल्ह्यातील स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून ISO नामांकन मिळवणारे स्मार्ट पोलीस स्टेशन ठरलंय. वडखळ पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांनी बजावलेले कर्तव्य, पोलीस ठाण्यात ठेवलेला नीटनेटकेपणा, स्वच्छता, अद्ययावत अभिलेख याची नामांकनासाठी दखल घेण्यात आली.
रायगड जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांना हे ISO नामांकन सर्टिफिकेट देण्यात आले. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवमध्ये पोलीस आणि अन्न औषध प्रशासनानं संयुक्त कारवाई केली. यात मुद्देमाल आणि 12 वाहनांसह 12 कोटींचा माल जप्त करण्यात आलाय. या वाहनांमधून गुटखा बनवण्यासाठी लागणारी कच्च्या सुपारीची वाहतूक केली जात होती. कर्नाटकातील दिंडूर येथील माल फुलबाडी टोल नाका येथे पकडण्यात पोलिसांना यश आले. कच्ची सुपारी तपासणीसाठी सोलापूर प्रयोगशाळेत पाठवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील दाबका गावात 42 वर्षीय व्यक्तीने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं कुटुंबियांनी सांगितलंय. प्रशांत पवार असं या तरुणाचं नाव असून त्यांना 2 अपत्य आहेत. स्वतःच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिलाय. पुढील तपास पोलीस करतात. प्रशांत पवार हे सारखं आरक्षणासाठी आंदोलनामध्ये सहभागी होते. परत तसेच प्रत्येक आंदोलनामध्ये ते सहभागी होते. मराठा आरक्षण भेटत नाही हे सारखं बोलायचे. तसेच काल संध्याकाळी रोज जसे शेताकडे जातात तसे शेताकडे गेले होते. आम्ही असतील शेताकडे वगैरे असं तसं म्हणतो. परत सकाळी उठून पाहतो तर आम्ही सकाळी शेताकडे गेलो, तिथं पाहतो तर हा दृश्य होता. त्यांनी स्वतःहून आत्महत्या केलेली होती. मग त्यांच्या खिशामध्ये मी आरक्षण न भेटल्यामुळे मी आत्महत्या करतो असं त्यांनी चिठ्ठी लिहिली. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात ओमनी कारला आग लागल्याची घटना घडली. मानवी वस्तीत या कारला आग लागल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. लोणी देवकर औद्योगिक वसाहतीतील आर्यन पंप्स या कंपनीच्या मदतीने तात्काळ ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र बेकायदेशीरपणे LPG गॅस भरताना आग लागल्याची चर्चा सुरू आहे. कर्तव्य नीटनेटकेपणा अद्ययावत अभिलेख यांची नामांकनासाठी दखल घेण्यात आली. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा